trees where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moon. 12 o'clock midnight. हॅलो यू ऑल, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम समीक्षा आणि मी आता रात्रीच्या 11:30 वाजता मी व्लॉग चालू केला आहे. रिझन इज इट्स माय बर्थडे. सो 8 एप्रिल इज माय बर्थडे आणि मी व्लॉग चालू नेक्स्ट डेच करणार होती, बट बिकॉज माय डिअर हजबंड लास्ट इयर ज्याप्रमाणे ह्या वर्षी पण माझ्या बर्थडेच्या दिवशी माझ्यासोबत नाही आहे. बट माय डिअर हजबंड हॅज स्टार्टेड सेंडिंग मी पार्सल्स. मी उद्या व्लॉग चालू करणार होती, बट आय थॉट की मी आता शूट चालू करायला पाहिजे. सो दिस इज द फर्स्ट पार्सल. हे 15 मिनिटापूर्वी आलं. सो मी ना एक टू ब्रोकन गर्ल्स म्हणून एक सिरीज चालू केली. इट्स अ फन सिरीज, काइंड ऑफ फ्रेंड्स जे आहे ना तशी वाईब आहे या सिरीजची. तर त्या सिरीजमध्ये 2 मुली असतात. त्या मुलींना त्यांचा कपकेकचा बिझनेस चालू करतात. सो ते रोज ते बघून ना मला कपकेक खाण्याची एवढी इच्छा होत होती की मी त्याला रोज बोर करते, आय वॉन्ट टू हॅव धोज कपकेक, मला तसाच कपकेक खायचा आहे. अँड ही हॅज सेंड मी द कपकेक्स. इट लुक्स डॅम डिलिशियस. 12 वाजता ते खाईल, कारण बिकॉज तिने बड्डेसाठी दिलं आहे हे ऑर्डर. अँड देन थोड्या वेळाने परत बेल वाजली आणि म्हटलं आता कोणी काय पाठवलं आहे, कारण माझी फ्रेंड पण मला कधी कधी केक पाठवते, माझी बहीण पण पाठवते. सो आय थॉट की परत केक आहे, बट फिल्टर कॉफी बनवायसाठी काहीच नव्हतं. सो ही हॅज ऑर्डर्ड मी दिस. आय एम सो ग्रेटफुल टू हॅव सच अ काइंड अँड स्वीट हजबंड. हजबंड, थँक्यू सो मच. ये. सो मी आता कॅन्डल ब्लो करेल, त्या कपकेक्सवर ठेवेल आणि आय विल सी यू इन द मॉर्निंग. A few moments later. गायज, यू कॅन नॉट बिलीव्ह, बाहेर फटाके फुटताय आणि असं वाटतं की द होल ठाणे इज सेलिब्रेटिंग माय बर्थडे. सो लेट्स सेलिब्रेट माय बर्थडे टुगेदर ॲज वेल. आता जस्ट व्हिडिओ कॉलवर मी माझ्या हजबंडसोबत माझा बर्थडे सेलिब्रेट केला आहे आणि आय थिंक नाव आय विल सेलिब्रेट इट विथ यू. हॅपी बर्थडे टू मी. सो आय विल बी टर्निंग 29. So I completed 29 this year, starting my 30s. I'm no longer in my 20s now. So cheers to that. These are delicious, by the way. Happy birthday to me. Woo! See you in the morning. यार जातच नाही. I can't see, but I can see the त्या बिल्डिंगच्या इथे दिसतंय का तुम्हाला फायर क्रॅकर्स. मस्त वाटतंय, असं वाटतं माझाच बर्थडे कोणीतरी सेलिब्रेट करते. Though I am alone, I kind of feel okayish. I think that's part of growing up. It's okay if your husband is not there for your birthday, and it is okay to celebrate your birthday alone. So yeah, I'm okay. The next day. हाय गाईज, आता फायनली असं वाटतं की आय एम लिटिल कम्फर्टेबल इन फ्रंट ऑफ कॅमेरा आणि माझी जी ओरिजिनल पर्सनॅलिटी आहे ना ती मस्त हळूहळू अशी वरती येणार आहे. सो आय एम हॅपी फॉर दॅट. सो धिस इयर आय विल बी टर्निंग 29. ओ माय गॉड, मी माझं 20s जे म्हणतो ना, आय एम ऑफिशियली एंडिंग दॅट आणि आय विल बी स्टेपिंग इन टू माय 30s. मला 30 वर्षाचं तर कधीच व्हायचं नव्हतं यार. मला असं वाटायचं की असं लोक का बिग डील करतात की या आय एम 30 अँड ऑल, बट या इट इज हिटिंग मी हार्ड नाव. मला पण नाही आवडतं की आय विल बी 29 अँड माय 30s विल स्टार्ट. इट्स असं बुडापा आल्यासारखं वाटतं यार. बट ठीक आहे, आता तर जिंदगी चालू झाली आहे माझी आणि मला 30 वर्षापर्यंत खूप काही लाईफमध्ये उखाडायचं होतं, बट मी ते नाही केलं. आय एम सॅड अबाउट दॅट ऑल्सो. बट एनिवेज, आजचा डे मला खूप छान प्रकारे स्पेंड करायचा आहे. सो मी कधी बर्थडे असे स्पेशल ट्रीट केले नव्हते, बट दिस इयर आपण हा बर्थडे स्पेशल करू, कारण मला आतून वाटतं की मी स्पेशल आहे. तुम्ही स्वतःला स्पेशल करवलं पाहिजे, फील करवलं पाहिजे. सो मी अर्बन कंपनीवर फुल बॉडी स्पा बुक केला आहे, देन वॅक्सिंग बुक केलं आहे, देन मी अजून काय केलं आहे, हां फेशियल क्लीनअप बुक केलं आहे, कारण बघा चेहऱ्याची हालत थोडीशी खराब झाली अशी, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आले. आणि ओके, लुक कॅट दिस. हे पाहुणे आलेत. पूर्ण 3 महिन्यापासून स्किन एकदम क्लिअर होते आणि आज मला एका रात्रीतून 3 पिंपल्स आले, बिकॉज त्यांना पण बर्थडे सेलिब्रेट करायचं. सो हॅपी बर्थडे टू मी फ्रॉम दिस पिंपल्स.
ओके. आणि मला मेनिक्युअर पेडिक्युअर पण करायचं होतं, बट त्याच्यामुळे स्लॉट बुक होत नाही. उद्याचं मला स्लॉट दाखवते, सो मी ते नाही करणार. आता मी घरच्या घरी हेअर स्पा करणार आहे. सो फॉर दॅट मी ऑइल्स काढून ठेवले आणि आपण एक मस्त हेअर मास्क पण बनवू. आणि मग 4 वाजेला ते जे अर्बन कंपनीवाले लोक येतील त्याच्या आधी मला माझा हेअर स्पा करून रेडी बसायचं आहे. सो लेट्स डू दॅट. मी मस्त माझ्या या प्रकारे मांडून घेतली आहे. हेअर ऑइल लावेल, ते 2 तास राहू देईल, माझं बॉडी स्पा होईपर्यंत राहू देईल. त्यानंतर मग मी हेअर वॉश करेल. आता ऑइलमध्ये मी माहिती का 3 ऑइल्स मिक्स करते. दिस इज रोजमेरी इसेन्शियल ऑइल. देन दिस इज खूपच जुनी झाली आहे बॉटल, प्लीज इग्नोर, बट इट्स महाभृंगराज ऑइल. देन दिस पॅराशूट का तेल. आणि ही ॲक्च्युली एम्प्टी बॉटल आहे. मी असं ड्रॉपरने तेल लावायला हे इझी पडतं म्हणून हे यूज करते. आणि यामध्ये गरम पाणी. सो मी याच्यामध्ये सगळे तेल मिक्स करेल आणि यात ठेवेल. सो बिफोर दॅट पहिले मस्त वुडन कोमने अशी पण मस्त स्कॅल्पचं सर्क्युलेशन ॲक्टिव्ह करून घेऊ. गोल इज टू एन्जॉय द प्रोसेस. इफेक्टिव्हनेस या गोष्टीचा असो नसो, आय वॉन्ट टू एन्जॉय, सो लेट्स एन्जॉय. Boughs where the shadows play, the wind hums songs at the break गरम झालंय of मस्त. day. टाकल्याला लागतंय गरम. ड्रॉपरने ना इट बिकम्स व्हेरी इझी. सगळीकडे इक्वली यू कॅन स्प्रेड. सो मी लास्ट 1-1.5 वर्षापासून याच्यानेच लावते. Night spills the velvet dark. गाईज, आय एम नॉट फिलिंग गुड नाव. माझी जी अर्बन कंपनीची मी क्लीनअप आणि वॅक्सिंगसाठी अपॉइंटमेंट बुक केली होती ती कॅन्सल झाली. नाव आय एम फिलिंग बॅड, जेन्युइनली बॅड. बाय. बट आज बर्थडे तर सॅड होणे का नाही. आता मी मस्त अर्ध्या तासाने हेअर वॉश करेल, मस्तपैकी क्लीन करते. त्याच्या आधी मी आता स्टीम घेते थोडीशी. मस्तपैकी सगळं ते तेल असं मस्त जिरू दे देवा. आणि माझे सगळे केस एकदम स्ट्रॉंग होऊ दे, कळू नको देऊ, ही माझी प्रार्थना आहे. सो काय झालं आहे मला ना आता थोडंसं असं खराब वाटतं यार, की माझा नवराही चालला गेला. मी बुकिंग केली होती, पण काही फर्स्ट टाईम मी सेल्फ पॅम्परिंगचा साठी काही केलं होतं आणि त्याचे पण बुकिंग्स कॅन्सल झालं. आय एम फिलिंग बॅड नाव. पण नो सॅड फिलिंग टुडे. नो करूया, हम होगे कामयाब. आता मी घेते स्टीम घेते, हेअर वॉश करते, मास्क लावते, विल सी यू देन. कोणी कार्टून नाही बोलणार मला, ओके. हॉट टॉवेल ट्रीटमेंट घेते मी. हेअर स्पा केला तर मी क्लीनअप पण करूनच घेते, किती वेळ लागणार आहे. सो दिस इज फेस वॉश. पहिले फेस वॉश करून घेईल, मग थोडा फेस स्क्रब करेल. मग हे मी मुलतान माती आणि दही मिक्स करून एक पॅक बनवलं आहे. अँड देन लास्टला मी कोलेजन पॅक लावेल. आणि इथे माझे स्टीम तयार होते. घरीच करूया ना क्लीनअप. डिच द अर्बन कंपनी. हट. Its mark, the roots stretch deep, वाईप करून घेते. the earth's gentle sigh, लोटस a lullaby sung to the open sky. तर घासायचं नाही, ओके. जेंटली मसाज करायची. Whispering pines, दिस प्रॉब्लेम एरिया. sing me your tune. लेट्स कीप इट फॉर 10 मिनिट्स. मी मस्त मॅकडे ऑर्डर केलेलं, आता ते आलंय. बर्थडेच्या दिवशी कशाला मी घराची कामं करू, आहे की नाही? बिलकुल नाही. इट्स नॉट अलाउड. सो दिस इज माय पार्सल. आय हॅव ऑर्डर्ड माय फेवरेट फूड. कोल्ड कॉफी, बर्गर अँड फ्राईज, सॉर्टेड. मूड चांगला. गाईज मस्त पेटपूजा झाली आहे आणि पॅक पण ड्राय झालं आहे. आणि माझी जो स्पाची बुकिंग आहे दॅट प्रोफेशनल ऑल्सो हॅज अराइव्ड. सो मी फटाफट आता क्लीन करून घेते. फेस मास्क लावते. मी AC ऑन करून घेतला आहे. मस्त रूम थंडी होऊन जाईल. इथेच याच रूममध्ये सेटअप लावायला लावते आणि मस्तपैकी रिलॅक्स करते. आय एम नॉट शुअर मी तुम्हाला किती दाखवू शकेल, बट आय विल ट्राय. ऑलरेडी बघा स्किन किती मस्त ग्लो करते. आय थिंक मी फेस पॅक लावून ठेवते बिकॉज फेस मसाज आय डोंट नो आहे की नाही. मी पहिले त्यांना विचारते जर माझ्या स्पामध्ये फेस मसाज पण आहे का. जर असेल तर मग मी फेस पॅक नाही लावत, आलं ते. जर नसेल तर मग फेस पॅक लावून घेते. The open sky, oh, whispering pines, sing me your tune.
एकदम मस्त मसाज झाली आहे. द प्रोफेशनल वॉज व्हेरी गुड. मी थायलंडला जी मसाज केली होती तिच्यापेक्षा आजची मसाज बेटर होती. एकदम मस्त बॉडी रिलॅक्स झाली आहे. एक एक पॉईंट तिने मस्त दाबला आहे. माझे जे पेन पॉईंट्स होते जसं की माझ्या शोल्डरला खूप नॉट्स होत्या त्यांनी पण त्या ठिकाणी मस्त कॉन्सन्ट्रेट करून काय मस्त मसाज केली आहे. तर बॉडीला अजून काम करण्यासाठी रोज टी कॅमोमाईल टी पिते. आधी फेस पॅक लावते. 1 तासपर्यंत मला हे ऑइल बॉडीत अब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे. सो मी तोपर्यंत फेस पॅक हेअर मास्क लावून घेते आणि आय सी यू आफ्टर माय शार. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the जवळपास 1 तास आंघोळ केली मी. मस्त स्कॅल्प पण एकदम क्लीन वाटते. मला पूर्ण एक नवीन पर्सन असल्यासारखं वाटते. बॉडी पण एकदम लाईट लाईट वाटते. एकदम काम फील होतंय. आता मी फटाफट फेसला मॉइश्चरायझर लावते. अंडर आय क्रीम लावते. यू नो द ड्रिल फॉर फेस. इट्स सिम्पल हायड्रेटिंग मॉइश्चरायझर. आणि अंडर आयसाठी मी ही आय ब्लिचची क्रीम वापरते. आय डोंट नो इफेक्ट आहे की नाही बट वापरायला पाहिजे म्हणून मी वापरते. language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. 2 pumps of hair serum. 1 2 थोडासा लिप बाम. दिस इज माय फेवरेट. ओके हे बघा हे संपण्यात आलं आहे. महाग मिळतं हे थोडं बट फॉर द क्वांटिटी द प्राइस इज जस्टिफाईड. 20 ग्रॅम्स मिळतं आणि ट्रस्ट मी जवळपास 1 वर्षापासून वापरते. तर बघा कलर विलर पण निघाला आहे. थोडा डेंट वेंट पण पडले. सो इट्स वन ऑफ द बेस्ट. हेच ते होतं जे लिप बाम माझं हरवलं होतं. मी लास्ट ब्लॉगमध्ये म्हणत होती ना. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर सो प्लीज 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 गो अँड वॉच दॅट व्हिडिओ. ऑल्सो आता मी फटक्यात घराच्या बाहेर निघते. मला मंदिरात जायचं आहे कारण मोस्टली मी एव्हरी बर्थडे मी मंदिरात जाते. आणि आता 9 वाजले. आय डोंट नो मंदिर उघडं असेल की नाही पण नाही इथे एक मंदिर आहे. सो प्रत्येकाला नाही का एक इष्टदेव असतं आणि एक आवडतं मंदिर असतं. तसं माझं आवडतं मंदिर मला इथे सापडलं जिथे मला खूप शांती आणि पीस फील होतो. सो लेट्स गो देअर. आय रिअली होप की ते उघडं असेल. मोस्टली ते 10 साडे 10 वाजेपर्यंत उघडं असतं बट लेट्स गो. आय जेन्युअनली लाईक टू ईट सँडविच पण याचं खाली पडत राहते. यार काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी इन्व्हेंट करायला पाहिजे सँडविच इंडस्ट्रीमध्ये की ज्यातून एक पण लेअर सटकणार नाही पडणार नाही. बरोबर पण टिकी कुठे जाते पाव कुठे जातो. एनिवेज आय एम गोइंग टू हॅव माय जॅम सेशन नाव. Thank you so much for watching this video till the end guys. It means a lot to me. Please give it a like, share this video with your friends and families, comment below how do you like to celebrate your birthday, and subscribe to my channel for more such videos. I will see you in the next video. It will be the part 2 of my birthday celebration, the actual birthday celebration. So stay tuned. Till then, live consciously, spend mindfully and slay every day. Bye. मी स्प्रिट सेलामध्ये चालली.